तर हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड। आज आपण एक स्टोरेज बॉक्स तयार करणार आहोत। बघा, हे गव्हाच्या गोणीपासून आणि हे ना उरलेला साडीचा तुकडा होता आणि या साडीचे मी भरपूर असे स्टोरेज बॉक्स बनवलेले आहे दुसऱ्या चॅनलवर, आणि या चॅनलवर परत एकदा बनवते आहे। तर बघा, मी गव्हाची गोणी जॉईन करून घेतली ह्या ज्या जो आपली साडी आहे त्याला। तर अशा आपल्याला फक्त 2 पीस लागणार आहे आणि हे 2 पीसला आपण गव्हाची गोणी जॉईन करून घेऊ। याचं मेजरमेंट आहे 20 बाय 30 इंचाचं। तर इथं स्क्रीनवर मी याचे पूर्ण माप दाखवलेलं आहे। तर 20 बाय 30 इंचाचे आपल्याला फक्त असे 2 स्क्वेअर लागणार आहे। तुम्ही ओढणीपासून बनवू शकतात, बेडशीटपासून बनवू शकता, साडीपासून सुद्धा बनवू शकतात। त्यानंतर मी एक चेन घेतलेली आहे व्हाईट कलरची आणि मी त्याच्यामध्ये रनर ॲड करून घेतलेलं होतं आधीच। तर बघा, ही रनर जे आहे ते आपल्याला मी 5 इंचाचं रनर वापरलेलं आहे। त्याच्यानंतर मी ही चेन अशी उलटी ठेवणार आहे आणि या ठिकाणी सरळ अशी शिलाई मारून घ्यायची आहे आणि टॉप टिचसुद्धा करून घ्यायचं आहे। तर बघा, मी सरळ अशी शिलाई मारून घेतली। त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे की याला असं व्यवस्थितपणे पलटी मारून आणि या ठिकाणी टॉप टिच करून घेणार आहे। टॉप टिच करून घ्यायचं आहे आणि टॉप टिच झाल्यानंतर दुसरा जो पार्ट आहे त्या ठिकाणीही आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे दुसराही पार्ट आपण जोडून घेऊया। तर बघा, हा आपला दुसरा पार्ट होता आणि ही जी चेन आहे तर ही चेन ठीक आहे, चेनीची थोडी वरती आली पाहिजे आणि हे रनर आलं नाही पाहिजे, अटकलं नाही पाहिजे आणि या ठिकाणी सरळ अशी शिलाई मारायची आहे। तर बघा, या ठिकाणी अशी व्यवस्थितपणे शिलाई मारून घ्यायची आहे आणि टॉप टिचसुद्धा करून घ्यायचं आहे। तर बघा, मी ते शिलाई मारली आणि टॉप टिचसुद्धा करून झालेलं आहे। त्याच्यानंतर तुम्ही बघू शकतात की आपला रनर ॲड झालेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याला असं मध्य करून घ्यायचं आहे। मध्य झाल्यानंतर बघा, ही जी चेनीची जी बाजू आहे आपल्याकडे ठेवायची आहे आणि तिथून आपल्याला फक्त 6 इंचाची मार्किंग करायची आहे। कटिंग नाही करायची, आपल्याला फक्त मार्किंग करून घ्यायची आहे। तर बघा, मी 6.5 इंचाची मार्किंग केलेली आहे। तर बघा, मी सगळीकडे पेनाच्या साहाय्याने 6.5 इंचाची पूर्ण याला मार्किंग करून घेणार आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला 6.5 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे आणि ही मार्किंग आपल्याला आधी जॉईन करून घ्यायची आहे। म्हणजे या ठिकाणी मी दिसत नाही आहे तर मी थोडंसं पेनाच्या साहाय्याने याला थोडंसं ना असं पेनाने ड्रॉ करून घेते। तर बघा, या ठिकाणी आपण फोल्ड करून घेतलं आणि सोपं पडतं मग। त्यानंतर मी पेनाच्या साहाय्याने ही जी आपण लाईनिंग की जोडली होती 6 इंचाची, 6.5 इंचाची ही ड्रॉ करत आहे, म्हणजे दिसतं बी आणि समजेल बी। तर बघा, या ठिकाणी आता काय करायचं आहे, बघा आपल्याला थोडंसं याला टर्न करून घ्यायचं आहे आणि ही जी बाजू आहे ती ओपन बाजू आहे, त्या ठिकाणी आपल्याला इथे शिलाई मारायची आहे। तर मी शिलाई मारून घेईल आणि लगेच हातासरची पायपिंगसुद्धा करून घेईल। पायपिंगने रब भाग ना झाकलं जातं, त्याच्यामुळे मी लगेच पायपिंग बी करून घेत आहे। बघा, ही चेन आपण जी लेस मारली होती त्याला फक्त असं धरायचं आहे आणि असं पलटी मारायचं आहे। तर तुम्ही बघू शकतात की असं येईल आपलं आणि चेन वरती येईल आणि थोडंसं हाताच्या साहाय्याने थोडंसं सेट करून घ्यायचं, कारण की ही गव्हाची गोणी आहे आणि ही थोडी फुगते। थोडंसं सेट केल्यानंतर तुम्ही बघू शकतात की चेन इथे मध्यभागी आलेली आहे आणि वरती आहे 6.5 इंचाची। तर बघा, या ठिकाणी 6.5 इंच आहे आणि त्याच्यानंतर हा आपला खालचा रब भाग। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बघा मी 5 इंचाचे ना हे चारही कॉर्नरला 5-5 इंचाचे बॉक्स बनवून घेणार आहे। तर चारही कॉर्नर आपण आधी ड्रॉ करून घेऊ, नाही तर काय करायचं आहे, जी ओपन बाजू आहे तरी शिलाई मारा आणि इथे शिलाई मारल्यानंतर पायपिंगसुद्धा करून घ्या। तर बघा, माझ्याकडे हे 2 तुकडे पडलेले आहे आणि या दोन्ही तुकड्याची मी पायपिंग करून घेत आहे। तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे। तर मी आधी शिलाई मारली, त्याच्यानंतर मी पायपिंग करून घेतली। तर बघा, पायपिंग बी झाली आणि मी काय केलं, लगेच 5-5 इंचाचे चारही कॉर्नरला बॉक्स तयार करून घेतले। तर बघा, अशा पद्धतीने आणि हे बॉक्स आपण कट करून घेऊया। तर हे 5 इंचाचं आहे, 4 इंचाचे बी चालू शकतात आणि 5 इंचाचेही चालू शकतात। तर मी 5 इंचाचे स्क्वेअर बॉक्स तयार करून घेतले आणि हे बॉक्स आपण सगळे कट करून घेऊया। आणि इतकं सोपं स्टोरेज बॉक्स बनतं ना, अगदी कोणालाही बनवता येईल। बघा, एका साडीपासून कमीत कमी 6 स्टोरेज बॉक्स बनता आणि कधीमध्ये तर 7 बनता, जशी साडी तशी। तर बघा, इतकं सुंदर आहे, भरपूर तुम्ही विकत घेण्यापेक्षा असं बनवून बघा। आणि हे जे आपण जे बनवतो ना घरच्या घरी, ते स्टोरेज बॉक्स खूप वर्ष टिकतात। माझ्याकडे तर आता 6 वर्षापासून एक स्टोरेज बॉक्स मी जेव्हा सुरुवातीला तयार करत होते, शिकत होते,
तेव्हा बनवलेलं इतकं सोपं बनतं ना आणि खूप वर्ष टिकतात. आणि रेडीमेड घेतलेले ते काही वर्षांनी खराब होऊन जातं, चेन तुटून जाते, काही ना काही होत असतं. तर बघा अशा पद्धतीने आपण हे चारही कॉर्नर कट केले. त्याच्यानंतर हे दोन्हीही कॉर्नर असे पकडायचे आहे आणि इथे शिलाई मारायची आहे. शिलाई मारताना बघा हे आपलं मेन इथे काम आहे. तर या ठिकाणी आपण कमीत कमी 4 किंवा 5 शिलाई मारल्या पाहिजे. तर अशा पद्धतीने बघा असं कॉर्नर पकडायचं आहे आणि या ठिकाणी मी 3-4 शिलाई मारून घेईल. तर बघा इथे मी शिलाई मारून घेतलेली आहे, डबल टिबल शिलाई करून घेतलेली आहे. तर याचं मी फायनल लुक तुम्हाला दाखवते. बघा खूप सोपं आहे. फक्त दोन स्क्वेअर बॉक्स आपल्याला लागलेले आहे, 2 कापडाचे लागलेले आहे. तुम्ही एक गव्हाची गोणी वापरून सुद्धा हे तयार करू शकता. तर बघू शकतात की असेही स्टोरेज बॉक्स आपलं तयार झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी याला थोडंसं ना हाताचं जे फिनिशिंग देणार आहे, कारण की ना गव्हाची गोणीमुळे ते स्टोरेज बॉक्स फुगेल दिसतं, या थोडं चपटं दिसतं. तर आपण त्याला थोडंसं ना हाताच्या साहाय्याने असं फिनिशिंग तयार करून घ्या. तर कशी तयार करायची आहे मी थोडंसं पुढे दाखवलेलं आहे. तर बघा इतकं सुंदर हा स्टोरेज बॉक्स आपला तयार झालेला होता. 2 चेन वापरलेले आहे मी, त्या जागी तुम्ही 1 चेनसुद्धा वापरू शकतात. आणि याच्यामध्ये तुम्ही असं आता कसं उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहे, उन्हाळा सुरू झालेला आहे आणि जे कपडे नको आहे म्हणजे जसे स्वेटर, काही चादरी बिदरी, गोदाड्या तर ते तुम्ही याच्यामध्ये ठेवून साईडला ठेवू शकतात. तर घर बसल्या तुम्ही हा स्टोरेज बॉक्स तयार करू शकतात. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कुठून बघत आहे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. तर बघा मी याचं थोडंसं ना फिनिशिंग दिलं आहे. बघा ही अशी फिनिशिंग दिलेली आहे. फक्त आपल्याला हे जे कॉर्नर पकडायचे आहे आणि या ठिकाणी अशी थोडीशी दाब द्यायची आहे किंवा शिलाई मारली तरी चालेल. तर मी नंतरून शिलाईच मारून घेणार आहे. तर इतकं सुंदर स्टोरेज बॉक्स बनतं, जास्त वर्ष टिकतं. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की मेसेज करा. आणि हा माझा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहे ते बी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुमच्याकडे भरपूर साऱ्या अशा गव्हाच्या गोण्या असेल तर वेगवेगळे स्टोरेज बॉक्स तयार करून तुम्ही जे नको असलेले कपडे त्याच्यात तुम्ही ठेवू शकतात. या काही असं टेलरचं सामानसुद्धा तुम्ही ठेवू शकतात. आणि हा स्टोरेज बॉक्स मी टेलरचं सामान ठेवण्यासाठीच बनवलेला आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. तुमचा एक मेसेज आणि एक सबस्क्रायबर माझ्यासाठी खूप अनमोल आहे. परत भेटूया नवीन व्हिडिओबरोबर. जय हिंद, जय भारत. तर हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड. आज आपण खूप सुंदरसं जी साडी होती माझ्याकडे जुनी पुराणी साडी, त्याच्यापासून एक स्टोरेज बॉक्स तयार करणार आहोत. बघा मी एक पूर्ण गव्हाची गोणी घेतलेली होती आणि त्या गव्हाच्या गोणीला मी ही साडी होती जुनी साडी, तर ती जॉईन करून घेतलेली आहे, शिलाई मारून घेतलेली आहे, लायनिंगसुद्धा त्याची कंप्लीट करून घेतलेली आहे. त्याचं पूर्ण जे मेजरमेंट आहे ते मी स्क्रीनवर दाखवणार आहे. तर तरी सांगते 24 बाय 31 इंच असं हे याचं पूर्ण मेजरमेंट आहे. असे आपल्याला फक्त 2 पीस लागणार आहे. आणि एका चेनमध्ये मी रनर ॲड करून घेतलं होतं आधीच. आणि ही चेन आहे मल्टीपेड कलरमध्ये, थोडीशी येलो कलरमध्ये 5 इंचाची. तर बघा ही चेन आहे 31 इंच. तर बघा आपल्याला हा जो पहिला पीस होता तो पीस घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ही चेन आहे ही आपल्याला अशी उलटी ठेवायची आहे. तर उलटी ठेवल्यानंतर या ठिकाणी पूर्ण अशी शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा या ठिकाणी अशी शिलाई पूर्ण आपल्याला मारायची आहे. त्याच्यानंतर बघा आपली ही शिलाई कंप्लीट झाली. त्याच्यानंतर आपल्याला ही जी साईड आहे याला पलटी मारून घ्यायचं आहे आणि याला टॉप स्टिच करायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने. आणि या ठिकाणी आपल्याला 2 वेळेस तरी टॉप स्टिच केलं पाहिजे, म्हणजे चेन जेव्हा आपण ओपन करतो तेव्हा अलगदपणे चेन ओपन होत असते. तर बघा या ठिकाणी आपली टॉप स्टिच झालेली आहे. नंतरून दुसरा जो पार्ट आहे तो घ्यायचा आहे आणि या ठिकाणी जो काळा पट्टा होता म्हणजे दुसरी साईड होती त्या ठिकाणी चेन परत जोडून घ्यायची आहे. बघा ही चेन आपली अशी, ही जो पार्ट होता तो असा उलटा ठेवायचा आहे. आणि असं उलटा ठेवल्यानंतर ही बघा या पार्टवर ठेवून या ठिकाणी शिलाई मारायची आहे. बघा या ठिकाणी. तर बघा या ठिकाणी आपली शिलाई मारून झालेली आहे. तर आपली ही दोन्ही साईड अशी जोडून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा आपण या ठिकाणी टॉप स्टिच करायचं राहून गेलं, या ठिकाणी झालेलं आहे. तर दोन्ही साईडला आपण परत एकदा व्यवस्थितपणे टॉप स्टिच करून घेऊया. तर बघा दोन्ही साईड आपलं टॉप स्टिच झालेलं आहे. त्याच्यानंतर बघा आता काय करायचं आहे, याचं मी थोडंसं फायनल थोडंसं याच ठिकाणी आपल्याला याचं छानपैकी माप घ्यायचं आहे. बघा चेनीपासून वरती साईड बघा अशी ही फोल्ड करून घ्यायचं आहे. तर बघा या ठिकाणी जी चेन आहे त्याच्या वरची बाजूला आपल्याला 6 इंच किंवा 6.5 इंचाचं मार्किंग घ्यायचं आहे. तर कोणी 6 इंच बी घेऊ शकतात, 7 इंच बी घेऊ शकतात.
तर कोणी 8 इंच बी घेऊ शकतात, पण परफेक्ट माप 6 इंच आहे, 6 किंवा 6.5. तर बघा आपण हे 6.5 इंचाची आपल्याला एक पूर्ण अशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि एक रेष तयार करून घ्यायची आहे. तर पट्टीच्या साहाय्याने मी त्याला एक अशी रेष कंप्लीट करून घेते, म्हणजे मला दिसेल बी आणि थोडं समजेल बी. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला एक मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की याला थोडंसं व्यवस्थितपणे जी तुम्हाला दाखवण्यासाठी मी उचलून घेते. तर बघा ही आपली 6 इंचाची मार्किंग झालेली आहे आणि ही आहे आपली ओपन बाजू. तर इथे आधी आपल्याला शिलाई मारायची आहे आणि शिलाई मारल्यानंतर या ठिकाणी पायपिंगसुद्धा करून घ्यायची आहे. तर बघा मी शिलाई मारली, लगेच हातासाशी पायपिंगसुद्धा करून घेतलेलं आहे. बघा आता या ठिकाणी आपल्याला एक काम करायचं आहे, जी आपण ही रेष कंप्लीट केली होती ती तिला असं उचलून घ्यायचं आहे आणि अशी त्याची घडी घालायची आहे. तुम्हाला समजलंच असेल. बघा असं झाल्यानंतर बघा याचं तुम्हाला माप दाखवून देते. हे आहे 14 इंच. तर हे बघा इथे थोडीशी पट्टी आपली राऊंड मार्किंगच्या ठिकाणीच आलं पाहिजे. आणि बघा ही गव्हाची गोणी थोडी फुगते ना, तर हाताच्या साहाय्याने थोडंसं त्याला व्यवस्थित करून घ्या, म्हणजे कसं ते माप परफेक्ट येईल आणि दिसायलाही आपल्याला सोपं पडेल आणि कटिंग करायलाही सोपं पडेल. तर बघा अशी ही आपण पूर्ण गोणी व्यवस्थित करून घेतली. आता या ठिकाणी आपल्याला 5.5 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे, म्हणजे 5.5 किंवा 5 इंचाचा आपल्याला छोटेसे बॉक्स बनवून घ्यायचे आहे. बघा या ठिकाणी मी 5.5 इंचाचा बॉक्स बनवत आहे. ते तुम्हाला दिसतच असेल ठळकपणे की मी थोडीशी मार्किंग बी थोडी जास्त मोठी बनवत असते. बघा या ठिकाणी आपण 5.5 इंचाचे आपल्याला 4 बॉक्स बनवायचे आहे. तर हा पहिला बॉक्स आहे आपला. तर हा 5 बाय 5 इंचाचा पहिला बॉक्स आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे बी बनवायचं आहे. हे चारही कॉर्नरला आपल्याला 5-5 इंचाचे बॉक्स बनवून घ्यायचे आहे, म्हणजे 5.5 इंचाचे आपल्याला चारही कॉर्नरला बॉक्स आपण तयार करून घेतले. आता हे बॉक्स आपल्याला कट करायचे आहे. कट करताना थोडीशी काळजी घ्या, जास्त कट नाही झालं पाहिजे. एक तरी बॉक्स जास्त कट झाला तर आपल्याला बाकीचे सुद्धा बॉक्स त्याच पद्धतीने कट करायला लागतात. त्याच्यामुळे आपण जे कटिंग करतो ते 5-5.5 इंचाचेच कटिंग झाली पाहिजे. जशी आपण रेष मारलेली आहे त्याच पद्धतीने कटिंग करा. तर अशा पद्धतीने आपण चारही कॉर्नर कट करणार आहोत, चारही बॉक्स कट करणार आहोत. आणि बघा एक टिप द्यायची होती तुम्हाला, कधीही स्टोरेज बॉक्स तयार करताना गोणी ना कडक वापरा, जिनं स्टोरेज बॉक्स ना छान दिसतं बी आणि दिसायलाही छान दिसतं. तर कडक गोणीचं स्टोरेज बॉक्स खूप सुंदर दिसतं आणि खूप सुंदर बी बनतं. तर बघा आपले ही चारही कॉर्नर कट झालेले आहे. कट झाल्यानंतर बघा आता काय करायचं आहे, ही जी साईड आहे ही ओपन भाग आहे. तर या ठिकाणी आधी शिलाई मारायची आहे आणि याला पायपिंग करून घ्यायचं आहे. तर बघा या ठिकाणी आपण शिलाई बी मारलेली आहे आणि पायपिंगसुद्धा करून घेतलेलं आहे. नंतर बघा आता काय करायचं आहे, हे दोन्ही कॉर्नर असे उचलायचे आहे आणि या ठिकाणी शिलाई मारायची आहे. बघा चारही कॉर्नर सेम अशाच पद्धतीने एकमेकांना असे समोरासमोर आणून घ्यायचे आणि त्या ठिकाणी आपल्याला शिलाई मारायची आहे. अगदी सोपं आहे. स्टोरेज बॉक्स आपल्याला नक्की तयार होऊन जातं. तर बघा आपले चारही कॉर्नर शिलाई मारून तयार आहे. आणि बघा तुम्ही बघू शकता की कॉर्नरला मी डबल टिबल शिलाई मारलेली आहे. तर चला तर मी तुम्हाला याचं फायनल लुक दाखवून देते. हे जे कॉर्नर आपण स्टोरेज बॉक्स बनवलं होतं जुन्या पुराण्या साडीपासून, तर ते कसं दिसत आहे. बघा आता उन्हाळा सुरू होणार आहे आणि खूप जणांना उन्हाळ्यामध्ये जे जुने पुराणे काही कपडे असतात, स्वेटर असतात ते ठेवून देतात. तर असे स्टोरेज बॉक्स तुम्ही तयार करा. त्याच्यामध्ये तुम्ही जुने पुराणे काही कपडे असो, बेडशीट असो, तुम्हाला जे वस्तू लागत नाहीत तुम्ही त्या वस्तू अशा स्टोरेज बॉक्समध्ये ठेवून साईडला ठेवू शकतात. त्याला धुळं लागणार नाही आणि खराब बी होणार नाही. तर बघा असा हा आपला साधा सिंपलचा जे
जुन्या पुराण्या साडीपासून हा स्टोरेज बॉक्स तयार केलेला आहे आणि अगदी सोपा आहे. खूप सुंदर हा स्टोरेज बॉक्स बनतो आणि अगदी सोप्या पद्धतीमध्येच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही जुने पुराणे कपडे, आता सुट्ट्या लागल्यानंतर मुलांचे काही शाळेचे दप्तरं हे ते काही तुम्ही ठेवू शकतात. आणि हा स्टोरेज बॉक्स मी बनवलेला आहे खास माझं शिलाई मशीनचं सामान ठेवण्यासाठी. खूप जणांना माहिती आहे की मी शिलाई मशीनचं मटेरियल विकते, जसं रबर सीट, फॉर्म सीट, नॉन-वन. तर ते सामान ठेवण्यासाठी मी हे स्टोरेज बॉक्स तयार केलेला होता. तर हा स्टोरेज बॉक्स तुम्ही कशासाठी बनवणार आहे ते मला नक्की सांगा. तुम्ही नक्की बनवून बघा. आणि बघा याच्यात भरपूर असा पेस आहे, भरपूर अशा तुम्ही कमीत कमी 30-20 साड्या तरी याच्यामध्ये बसेल. तर असा हा आपला स्टोरेज बॉक्स आपण तयार केलेला आहे. आणि तुम्हाला इथे एक छोटीशी स्ट्रीप देते. इथे ना तुम्ही वाटलं असं ना छोटे छोटे ना शिलाई मारू शकतात, जेणेकरून हा बॉक्स ना पूर्ण असा चौकोनीच दिसतो. बस खूप सुंदर दिसतो. कारण की जेव्हा मी माझ्याकडे 2-3 बॉक्स आहे ते नेमके आता मी सामान ठेवल्यामुळे दाखवू नाही शकत, पण अशी मी बनवलेली आहे. खरंच खूप छान दिसतं. आणि मी जास्त करून जुन्या पुराण्या साडीपासूनच स्टोरेज बॉक्स तयार करत असते माझं काही सामान ठेवण्यासाठी, जसं टेलरचं सामान, बॅगिंगचं मटेरियल, असं काही ठेवण्यासाठी मी असे स्टोरेज बॉक्स तयार करते. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. परत भेटूया असाच छान व्हिडिओ बरोबर. जय हिंद, जय भारत. बघा, कपडे ठेवण्यासाठी आपण मार्केटमधून असे बॉक्स घेत असतो, तर हे बॉक्स काही जास्त दिवस टिकत नाही. तर आपण घरगुती जे मटेरियल वापरून त्याच्यापासून आपण वस्तू तयार केले तर ते जास्त दिवस टिकतात. चला तर बघूया. तर बघा, मी एक आहेरू साडी होती माझ्याकडे जुनी, तर मी ती घेतलेली आहे. आणि एक माझ्या मुलाची शाळेची पॅन्ट होती, मी ती वापरलेली आहे. आणि गव्याच्या गोणीचा वापर केलेला आहे. तर बघा, तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही वापरू शकतात. आणि याच्यासाठी आपल्याला काहीही गरज नाही आहे, सगळं मटेरियल घरातच भेटतं. बघा, जे जुने पुराणे कपडे असतात ते फेकून देण्यापेक्षा आपण याचा खूप छान DIY तयार करू शकतो. तर तुम्ही मेजरमेंट बघू शकता. 20x17 इंचाचे असे मी 2 पीस घेतलेले आहे. त्याच्यानंतर अजून एक मी पीस घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता याला मी जोड लावलेला आहे, कारण की कापड संपलेलं होतं अस्तर जाडं. आणि मी काही विकत मटेरियल कधीही घेत नाही, मी फक्त घरातलंच मटेरियल वापरत असते. तर बघा, 22x10.5 इंचाचा हा आपला बॉक्स आहे. आणि मी घरातलेच जुने पुराणे जे कपडे असतात त्याचा वापर करून DIY तयार करत असते. कारण की खूप जणांची कमेंट येतात की ताई, आमच्याकडे काही असे पैसे नसतात जास्त असं मॅचिंग कपडे घेण्यासाठी या मॅचिंग अस्तर घेण्यासाठी, तर घरातलेच मटेरियल वापरून तुम्ही काय दाखवा. तर चला, आज मी त्याच हेतूने आलेले आहे. घरातलेच कपडे, घरातलेच मटेरियल आणि जुने पुराणे वस्तू वापरूनच आपण DIY तयार करू. तर बघा, मी मग अशी जी पट्टी दाखवलेली होती ती पट्टी कशी काढायची आहे त्याचं मी तुम्हाला माप दाखवते. बघा, हा बॉक्स आहे चौकोनी, याचं मोजून घ्यायचं आहे. तर मी पूर्ण ही पट्टी जी आहे ती 55x11 इंचाची मी बनवलेली होती. आणि याच्यामध्ये सुद्धा गव्हाच्याच गोणीचा वापर केलेला आहे. बघा, पूर्ण एक गव्हाची गोणी याच्यामध्ये लागलेली आहे या स्टोरेज बॉक्ससाठी. तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की बनवा. विकत घेण्यापेक्षा तर तुम्ही खरंच वापर करू शकता जुन्या पुराण्या कपड्यांचा आणि जुन्या पुराण्या साड्यांचा. तर बघा, हा एक मोठा पीस मी तयार केलेला होता. आता हा जो पीस आहे याला आपण तयार करून घेऊया. म्हणजे याला काय तयार करायचं आहे, जी डिझाईन आहे त्याची वरची मी साईड आहे तिथे मी चेन जोडून घेणार आहे. तर बघा, ही चेन मी वरतीच जोडणार आहे. माझ्याकडे सफेद रंगाची चेन होती, त्याला मी असं ठेवणार आहे उलट्या साईडने आणि पूर्ण याला शिलाई मारून लगेच टॉप स्टिच करणार आहे. तर बघा, अशी शिलाई मारून टॉप स्टिच बी करून घ्यायचं आहे. तर बघा, मी शिलाई मारून घेतलेली आहे, त्याच्यानंतर मी टॉप स्टिच बी केलेला आहे. आता हा जो पट्टा आहे तो पूर्ण आपला रेडी झालेला नाही अजून, तर थोडासा बाकी आहे. तर बघा, आपण एक छोटासा पट्टा तयार केलेला होता ना 22x11 इंचाचा, तो पट्टा मी घेतलेला आहे. आणि तो असा उलटा ठेवून आणि या ठिकाणी आपल्याला त्याला शिलाई मारायची आहे आणि नंतरून टॉप स्टिच करायचं आहे. बघा, या ठिकाणी शिलाई मारल्यानंतर या ठिकाणी व्यवस्थित असा टॉप स्टिचही करून घ्यायचं आहे. बघा, मी शिलाई बी मारलेली आहे आणि टॉप स्टिच बी केलेला आहे. तर हा पट्टा आपला पूर्ण रेडी तयार झालेला आहे. आता आपल्याला हा पट्टा फक्त बॅगला जोडायचा आहे आणि आपलं स्टोरेज बॅग्स तयार होईल. तर बघा, हा आपला 1 पीस घेतलेला आहे. आणि ह्या 1 पीसचं जी वरची जी साईड आहे 21 इंचाची, तर बघा, ही वरची साईड आहे 21 इंचाची. या ठिकाणी मी हा पट्टा जोडायला सुरुवात करणार आहे. तर बघा, तुम्ही बघू शकतात. तर आता आपल्याला पट्टा कसा जोडायचा आहे, तर बघा, दोन्हीही समोरासमोर आले पाहिजे. तर मी तुम्हाला दाखवते. बघा, ही डिझाईन समोरासमोर आली पाहिजे. तर आता अशा पद्धतीने तुम्ही जोडू शकतात.
थांबा 1 मिनिट, मी तुम्हाला ते अशा पद्धतीने जोडलं तर तुम्हाला पायपिंग करायला लागेल या ठिकाणी. तर त्यापेक्षा आपण फोल्डरचं करूया, म्हणजे उलटी ठेवायची ही बाजू आणि दुसरी ही बाजू आपल्याला उलटी ठेवून घ्यायची आहे जसं स्किनवर दाखवल्यानुसार. आणि अशी तुम्ही शिलाई मारली तर आपल्याला पायपिंगची गरज पडणार नाही आणि आपलं बॅगही तयार होऊन जाईल. नंतर वाटलंच तुम्ही त्याला पायपिंग करू शकता, जेव्हा तुम्हाला वाटलं तर करू शकतात. तर बघा वरती मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि हा भाग आपला जोडलेला आहे. तर बघा नंतरून काय करायचं आहे, तर पूर्ण जी पट्टी आहे ती आपल्याला जोडून घ्यायची आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला पिनाची गरज पडेल. बघा बॉक्स बनवताना खूप जण चुकीचा बॉक्स तयार करतात, वाकडा तिकडा होतो खूप जणांच्या हातून. तर बघा पिना मार्केटमध्ये उपलब्ध आहे, तुम्ही अशा पिना घेऊ शकतात. तर समजा तुमच्याकडे तसे पिना नसेल तर तुम्ही टाचांनाही पिना वापरू शकतात, किंवा जे आपण कपडे वाळत टाकण्यासाठी ज्या पिना आणतो त्या पिनाचाही वापर करू शकता. जेव्हा मी नवीन बॉक्स बनवायचे तेव्हा मी त्याच पिनांचा वापर करून हे स्टोरेज बॉक्स तयार करायचे. तर आता ह्या पिना भेटल्या मला, तर मी त्या पिनाचा वापर करत आहे. तर बघा पूर्ण जी पट्टी आहे त्याला फक्त आपल्याला बॉक्स पिनाने जोडून घ्यायचं आहे. जोडल्यानंतर काय होतं की आपला जो बॉक्स आहे ना परफेक्ट बनतो, कुठेही चुकत नाही आणि शिलाई फक्त आपल्याला शिलाई मारायची आहे. इतका सोप्या पद्धतीने बनतो. बघा पिना नसेल तर तुम्ही या पिनासुद्धा वापरू शकतात. तर मी तसंच करते, जो स्टोरेज बॉक्स बनवत असते त्याला पूर्ण याला पिना लावून घेते, या टाचण्या पिना असे लावून घेते आणि त्याच्यानंतर मी फक्त शिलाई करत जाते. तर इतकं परफेक्ट बॅग बनते आपले आणि काही चुका होत नाही. तर बघा असं ही पिना आपण जोडून घेतल्यानंतर फक्त आपल्याला शिलाई मारत चालायची आहे पूर्ण राऊंडला. त्याच्यानंतर हे जे कापड आहे या ठिकाणी मी पिना करून इथे शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून टाकायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने हा बॉक्स तयार होतो. तर बघा मी बॉक्सला पूर्ण शिलाई मारून झालेली आहे आणि बघा खूप सुंदर हा आपला बॉक्स आत्ताच दिसत होता. तुम्ही बघू शकतात की फक्त शिलाई मी मारून घेतलेली आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की दुसरा जो भाग होता तो भाग आपल्याला इथे वरती जोडायचा आहे. बघा हा जो भाग होता तर हा जोडायचा आहे. तर मला ही डिझाईन घ्यायची होती 1 नंबरला, तर मी ती डिझाईन घेणार आहे. तर बघा या ठिकाणी जो आपला भाग होता ना ओपन भाग, तिथून सुरुवात करायची आहे. मग चेनीकडनं जोडत दुसऱ्या चेनीकडे जायचं आहे. तर बघा ही बाजू मी घेत आहे. तर सुरुवात करते मी उलट्या साईडने ठेवायची आणि त्याच्यानंतर मी पूर्ण याला परत पिनअप करून घेणार आहे. पिनअप केल्यानंतर मग शिलाई करीन, कारण की खूप सोपं पडतं. माझं एकदा तुम्ही नक्की ऐका. कधीही स्टोरेज बॉक्स काही बनवत असेल तर पिनाचा नक्की वापर करा. पिनाने काय होतं की परफेक्ट येतं, कुठे चुकत नाही आणि तुम्ही बनवलेल्या वस्तू तुम्हाला खरंच नक्की आवडतील. तर बघा हा स्टोरेज बॉक्स आपण तयार करत आहोत आणि याला मी आधी सगळीकडे पिना लावून घेणार आहे. आणि पिना लावल्यानंतर तुम्ही बघू शकता मी सगळीकडे पिना लावून घेतल्या आणि त्याच्यानंतर मी सुरुवात करीन, नंतर पूर्ण याला शिलाई मारून घेईन. तर बघा मी शिलाई मारून घेतलेली आहे पिनअप करून आणि तुम्हाला याचा फायनल लुक दाखवते. तर बघा आपलं ओपन मी केलं नाही अजून आपलं एक काम बाकी आहे. तर ही जी बाजू आहे याला टॉप टिच करायचं बाकी होतं. तर बघा याला टॉप टिच करताना याला फक्त याला मध्ये लोटायचं आहे आणि वरती शिलाई मारत चालायचं आहे, कारण की जेव्हा चेन आपण ओपन करतो ती अटकणार नाही आणि सहजपणे चेन ओपन होईल. तर बघा अशा पद्धतीने इथं आपल्याला पूर्ण याला टॉप टिच करून घ्यायचं आहे. तर चला मी तुम्हाला आपलं ही जी बॅग आहे स्टोरेज बॉक्स आहे तर त्याचं फायनल लुक दाखवते. तर बघा खूप जणांची रिक्वेस्ट व्हिडिओ होती, मी शर्टाची बी बॅग दाखवली होती आणि खूप जण बोलायचे की ताई आमची ती बॅग ना उंच येते, अशी लांबट येते, खूप लांबसटक येते. तर थोडंसं असं दाखवा की त्याच्यामध्ये कमीत कमी 20-25 साड्या हमखास बसतील. तर हा स्टोरेज बॉक्स तसाच मी तयार केलेला आहे. कमीत कमी माझ्या 30 साड्या याच्यामध्ये हमखास बसल्या होत्या. मी पूर्ण मोजल्यानंतर तर मला बी यकीन येत नव्हतं की 30 साड्या बसल्या एका स्टोरेज बॉक्समध्ये. तर बघा हा आपला स्टोरेज बॉक्स अगदी सोप्या पद्धतीमध्ये तयार झालेला आहे आणि या ठिकाणी एक छोटासा चोर कप्पा बी आहे, तो मला दाखवून देते. तर तुम्ही बघू शकतात की इथे आपण, कारण की हे जे कापड वापरलं होतं मी माझ्या मुलाची पॅन्ट वापरली होती, शाळेची जुनी पॅन्ट. तर त्याचा अस्तर म्हणून सगळीकडे मी वापरलं. तर काही खिसे होते तर ते खिसे त्या ठिकाणी आल्यामुळे एक चोर कप्पा बी तयार झालेला होता. तर तुम्ही बघू शकतात की याच्यामध्ये मी टोटल 25 साड्या ठेवत आहे. नंतर मी परत थोडीशी जागा पाहून परत अजून 5 साड्या मी नंतर टाकल्या. तर अशा टोटल माझ्या 30 साड्यांचा हा स्टोरेज बॉक्स झालेला होता
आणि खरंच खूप सुंदर. मला म्हणजे असं वाटलं नव्हतं की एवढ्या साड्या बसतील. मी अंदाजित तरी 20 साड्यांचं स्टोरेज बॉक्स असं समजून माप घेतलं होतं, पण बसता ते 30 साड्या स्टोरेज बॉक्स बसलेल्या आहे. तर बघा मी भरपूर अशा साड्या बसून दाखवते. काहींच्या घड्या घातलेल्या आहे, काहींच्या घड्या नाही घातल्या मी. तर पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी स्टोरेज बॉक्समध्ये साड्या ठेवत आहे. तर बघा इतक्या भरपूर अशा साड्या ठेवून झालेल्या होत्या तरी स्टोरेज बॉक्स आपलं रिकामं होतं, तरी भरपूर अशा साड्या याच्यात मावल्या असत्या. तर बघा अशा पद्धतीने एक सुंदरसं स्टोरेज बॉक्स आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही वाटलं सर याच्यामध्ये तुम्ही जे आपले आता कसं उन्हाळा सुरू झालेला आहे, तर तुम्ही तुमचे जे पावसाळी कपडे या काही असे होते स्वेटर बिटर तुम्ही ठेवू शकतात, किंवा काही तुम्हाला जे चादरी आवडत नाही हे ब्लँकेट असेल तर ते तुम्ही ठेवू शकतात. बघा आता उन्हाळ्यामध्ये कोणी जास्त चादरी पांघरत नाही, तर त्यावेळेस तुम्ही ठेवू शकतात. आणि याच्यामध्ये भरपूर अशा साड्याही बसू शकतात आणि खूप सारं असं मटेरियल बी बसू शकतात. तर बघा खूप साधं सिंपलचा हा आपला स्टोरेज बॉक्स तयार झालेला आहे. फक्त गव्हाच्या गोणीचा वापर करून असं तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला गेले तर 200, 300, 250 रुपये हमखास जाणार. पण आपण वेस्ट जे कपडे असतात त्या कपड्यापासून खूप सुंदरसा आपला स्टोरेज बॉक्स तयार केलेला होता. तर बघा स्टोरेज बॉक्स तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की मेसेज करा, तर तुम्हाला मी दाखवते. तर बघा एवढ्या आपल्या साड्या या स्टोरेज बॉक्समध्ये बसल्या होत्या. तर बघा याच्यामध्ये भरपूर असे टोटल 30 साड्यांचा स्टोरेज बॉक्स होता हा. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या